चे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकाला आपण मला वाटते फक्त 4 भाग आपले झाले असतील. तर या पुस्तकामध्ये सुधा मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे अनुभव आले, प्रत्यक्ष अनुभव खरेखुरे, ते या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. त्यातले 4 अनुभव आपण पूर्ण केले होते आणि मग मार्च मध्ये तुमची परीक्षा सुरू झाली, तिथून आपण हे केलं, थांबलो होतो. आणि आज मग 5वी गोष्ट म्हणजे 5वी कथा त्यांच्या अनुभव सांगणार आहे. तो आहे बदलता भारत. 5वा अनुभव, 5वी कथा जी आहे ती आहे बदलता भारत. अगोदरच्या कथा आठवतात का? 1979 ला सुधा मूर्ती अमेरिकेला गेल्या. ज्यावेळी त्या अमेरिकेला गेल्या त्यावेळी तिथे एअरपोर्ट मध्ये उतरल्यानंतर खूप चौकशी होती. आपल्याला सगळ्यांना माहिती, जर आपल्याला बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल तर काय लागतं? पासपोर्ट पण लागतो, ते पण लागतं. आणि मग त्यासाठी पूर्ण सगळी चौकशी करून सगळी कागदपत्र सबमिट केल्यानंतर आपल्याला परवानगी मिळते आणि मग आपण जातो. मग सुधा मूर्ती त्यांचे मिस्टर नारायण मूर्ती जे आहे ते अमेरिकेला होते, म्हणून त्यांना भेटण्यासाठी ते जात होते. 1979 सालची ती गोष्ट सांगतात, म्हणजे खूप पूर्वीची. 1979 सालची, 1979 मध्ये त्या ज्यावेळी गेल्या बोस्टनला, त्यावेळी त्यांना कसा अनुभव आला तो त्यांनी सांगितलाय. मग ज्यावेळी त्या उतरल्या त्यावेळी इमिग्रेशन लाईन काय असते त्या लाईन मध्ये उभा राहिल्या, शेवटचा अनुभव होता. आणि मग तिथं गेल्यानंतर तो जो माणूस आहे चौकशी करणारा, त्या माणसाने त्यांना एवढे प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांची काय अवस्था झाली ते त्यांनी सांगितले. त्या म्हणतात की पहिला प्रश्न त्यांनी विचारला की हा, तुम्ही अमेरिकेमध्ये कशासाठी चालला आहात? सांगितलं की माझे मिस्टर इथं आहेत म्हणून मी निघाले. मग तुम्ही किती दिवसासाठी जाणार आहे? तर त्या बोलल्या की मी 3 महिने तरी राहीन. माझ्या मिस्टरांना पहिल्यांदा भेटेन, नंतर माझा मुलगा पण इथेच राहतो, मग नंतर मी त्याच्याकडे जाईन म्हणून. मग तुम्ही भारतामध्ये नोकरी करता का? तर त्यातल्या हो, मी नोकरी करते. मग नोकरीची सगळी कागदपत्र दाखवा. तरी सुद्धा मूर्तींना वारंवार त्यांना सर्व माहिती होते की असे असे प्रश्न विचारले जातात, ते सगळं त्यांनी तयार ठेवलं होतं. मग त्यांनी विचारलं तुम्ही नोकरी करता का? त्यांनी सगळे डॉक्युमेंट दाखवले की मी नोकरी करते, की माझी पगाराची स्लीप आहे, ते सगळं दाखवलं. त्यानंतर तो म्हणतो इंडिया हा देश कुठे आहे? त्याला हे पण माहित होतं त्या माणसाला. इंडिया हा देश कुठे आहे? त्यामुळे इंडिया हा आशिया खंडामध्ये असणारा एक देश आहे. मी जे घातले ते काय आहे? जे सुद्धा मूर्ती काय दिसतात ते मी साडी घालतात. मग सुद्धा मूर्तीची साडी बघून तो माणूस म्हणतो हे तुम्ही घातले परिधान केलेले आहे ते काय आहे? मग त्यामध्ये की आमचा भारतीय पोशाख आहे, याला साडी म्हणतात. मग तुम्ही ती कपाळाला लावली ती काय आहे? तर सुद्धा म्हणतात ते सुद्धा आमच्याकडे एक पद्धत आहे, त्याला आम्ही कुमकुम, हिंदीमध्ये कुमकुम ना, टिकली, कुमकुम, कुमकुम असं म्हटलं जातं. आणि आम्ही सगळ्या स्त्रिया ज्या आहेत ते लावतो कुमकुम. ते आमच्याकडे सौंदर्याचं लक्षण आहे असं त्यांनी सांगितलं सुद्धा. त्यानंतर पुन्हा तो विचारतो की तुमच्या बॅग मध्ये काय काय? मग बॅग मध्ये सगळं सामान जे आहे ते सामान चेक करायला, तो ओपन करायला होतो आणि दाखवायला. मग सुद्धा मूर्तीने काय केलेलं असतं, मसाले घेतलेले असतात सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. मग हे सगळे पॅकेट कशाचे? त्या म्हणतात की आमच्याकडे खूप मसाल्याचे पदार्थ वापरले जातात, माझ्या मिस्टरांकडे गाडी नाहीये 4 व्हीलर, म्हणून मी हे सगळे मसाले घेऊन आले. जसं ते म्हणतात की त्या मसाल्यांकडे बघून तर तो असं वाटत होतं की आपण कुठले जंतूच इंडियामध्ये घेऊन निघालोय, असं काठीनं तो मसाले बघत होता की कुठले मसाले, याचं नाव काय, त्याचं नाव काय, असं सगळं विचारत होता. तो सुद्धा मूर्ती सगळ्या मसाल्यांची नावं पण सांगतात आणि त्यांची अडचण पण सांगतात की गाडी नसल्यामुळं मग मी सगळे माझे मसाले घेऊन आली. असे इतके प्रश्न विचारल्यानंतर मग सुद्धा मूर्तींना मनातून वाईट वाटतं. त्यानंतर आणि पुढे करून काय म्हणतो बघा, हे ठीक आहे, इथपर्यंत जे विचारलं ते ठीक आहे. आता याच्या पुढे जाऊन तो म्हणतो की मी असं ऐकले की इंडियामध्ये हायवेवरून गाय फिरतात, इंडियामध्ये सगळीकडे साप फिरत असतात आणि पतीचा मृत्यू झाल्यानंतर स्त्रियांना सती जावं लागतं, असंही इंडियामध्ये चालतं. हे मी ऐकलंय, मी इंडियाची डॉक्युमेंटरी पाहिली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलंय, हे खरं आहे का? असं तो माणूस सुधा मूर्तींना विचारतो. तर सुधा मूर्ती म्हणतात ही पद्धत जी आहे ती सगळी शेकडो वर्षापूर्वी होती, आता सध्या असं काहीही अस्तित्वात नाहीये. पूर्वी असं होतं, सगळ्याच बायका सती जात नव्हत्या, काही ठराविक बायका सती गेलेल्या आहेत. आणि साप काय रस्त्यावरून फिरत नाही, तर ते प्राणी संग्रहालय, साप आणि गायचं सांगितले, साप जे आहेत ते रस्त्यावरून फिरत नाही, तर ते प्राणी संग्रहालय जे आहे तिथे असतात. आणि गाय जी आहे ती गाय हायवेवरून नाही फिरत, पण गावाकडे
चरण्यासाठी म्हणून गाय तुम्हाला इतरत्र पाहायला मिळते, असं मग सुधामूर्ती त्याला समजून सांगतात. आणि मग तिथं चेकिंग सगळं झाल्यानंतर सुधामूर्तीला मनात वाईट वाटते, कारण सुधामूर्तींना आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि म्हणून त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये साडीच नेसतात, कधीतरी ड्रेस घालतात, पण मोस्टली त्यांची साडीच असते. आणि राहणीमान तर किती सिंपल आहे ते आपण बघितलंय. हा फोटो बघा, हा सुधामूर्तीचा फोटो आहे आणि युट्यूबवर पण तुम्ही बघू शकता. त्यांचं राहणीमान जे आहे ते अत्यंत साधं आहे आणि त्यांच्या मुलगा मुलगी बाहेर आहेत. तुम्हाला माहिती का हे सुधामूर्तींचे जावई जे आहेत ते अमेरिकेचे राष्ट्रपती, सुधामूर्तींचे जावई, मुलीचा नवरा. तरी सुद्धा सुधामूर्ती इंडियामध्येच राहतात आणि सामाजिक काम करतात, हे त्यांचं वेगळेपण आहे. एवढं सगळं पैसा संपत्ती असून सुद्धा त्या बाहेर न जाता इथे इंडियामध्ये राहूनच इन्फोसिस फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे त्याचं काम सगळं त्या बघतात. आणि यापेक्षा वेगळं म्हणजे त्या काय आहे मी सांगितलं तुम्हाला, सुधामूर्ती काय आहेत, पहिल्या लेडीज इंजिनियर, म्हणजे पहिल्यांदा मुली इंजिनियर होत नव्हत्या. मग सुधामूर्ती ह्या ज्या आहेत त्या पहिल्या इंजिनियर आहेत. मग त्यावेळी त्यांनी ते अडचणी एका दुसऱ्या पुस्तकामध्ये सांगितल्या की त्यावेळी मुली इंजिनिअरिंग करत नव्हत्या, मग मी एकटीच क्लासमध्ये आणि सगळी बाकीची मुलं त्यात फर्स्ट हो, फर्स्ट पण त्या असायच्या. आणि शिवाय प्रॉब्लेम्स किती, टॉयलेटला जायला तरी प्रॉब्लेम, कारण मुलांचं सगळं कॉलेजला महिना अडचणी होत होत्या सगळ्या, बोलायचं कुणाबरोबर ती पण अडचण होती. सगळ्या अडचणींमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं स्वतःच आणि पहिल्या इंजिनियर आहे त्या बाबतीत. मग हा जो अनुभव त्यांचा झाला आणि हे सगळे माहिती विचारल्यानंतर तो म्हणतो तुम्ही 3 महिन्याचा शिक्का मारून देतो आणि सांगतो की 3 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला इथे राहता येणार नाही अमेरिकेमध्ये, असं म्हणून तो त्याच्यावर शिक्का मारतो आणि सुधामूर्तींना देतो. मग सुधामूर्ती पुढचं निघून जातात. मग हे सगळं झाल्यानंतर सुधामूर्ती म्हणतात की 20-25 वर्षाचा काळ ओलांडला, म्हणजे पूर्वी गेलेल्या असतात ना त्या, आणि 20-25 वर्षानंतर त्यांना पुन्हा अमेरिकेला जावं लागतं काही कारणानिमित्त. मग त्यावेळी त्या ज्यावेळी जातात त्यावेळी चेकिंगला जो माणूस असतो तो त्यांना पहिलंच म्हणतो की मॅडम तुम्ही जी साडी नेसलेली आहे ती खूप छान आहे, हा तुमचा राष्ट्रीय पोशाख आहे ना, असं तो माणूस म्हणतो. म्हणजे दुसऱ्या वेळी गेला लक्षात आलं तुमच्या कथेचं नाव काय त्यांनी दिलंय, बदलता भारत. म्हणजे भारतामध्ये बदल कसा झाला त्या बदलाविषयी हे आहे, म्हणून त्यांनी हा अनुभव दिलाय की ज्यावेळी 25-30 वर्षांनी त्या पुन्हा जातात त्यावेळी त्यांना आलेला अनुभव आता त्या सांगतायत. त्या ज्यावेळी उतरतात आणि चेकिंगला उभा राहतात त्यावेळी तो माणूस त्यांना म्हणतो हा तुम्ही घातलेला जो आहे पोशाख तो साडी आहे ना, आणि ही तुमची हा तुमचा राष्ट्रीय पोशाख आहे ना, तो हो, आमच्याकडे बऱ्याचशा महिला साडी नेसतात आणि कोणताही कार्यक्रम असला तरी आमच्याकडे विशेषतः साडीच नेसली जाते, असं सांगतात सुधामूर्ती. त्यानंतर पुन्हा तो म्हणतो की तिथे आमच्या अमेरिकेमध्ये भारतीय रेस्टॉरंट जी आहेत ना ती मला खूप आवडतात आणि त्या रेस्टॉरंटमध्ये मी जातो सुद्धा जेवायला आणि त्यामधलं जेवण खूप सुंदर असतं. मग तो म्हणतो की मला काजोल खूप आवडते, तुमच्याकडे जी बॉलिवूडची नटी आहे ना काजोल ती सुद्धा मला खूप आवडते, आणि मग तिचं गाणं जे आहे ते पण तो म्हणून दाखवतो की हे गाणं मला तिचं खूप आवडतं. त्यानंतर तो म्हणतो की मॅडम तुम्ही कुठून आलात, तर ते म्हणतात सुधामूर्ती म्हणतात मी बेंगलोरवरून आले. तर तो म्हणतो हा बेंगलोर ही तर सॉफ्टवेअरची म्हणजे सॉफ्टवेअरच्या खूप कंपन्या असणारी भूमी आहे, सगळ्यात जास्त कंपन्या ज्या आहेत त्या बेंगलोरमध्ये आहेत, माहिती ना तुम्हाला बेंगलोर. मग ही बेंगलोर ही एक आयटीचं एक महत्वाचं स्थान आहे, तिथून अनेक लोक फिरायला म्हणून सुट्टीला आमच्या इकडे अमेरिकेला बेंगलोरमध्ये खूप खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि त्यातली कंपन्यांमधली लोक जी आहेत ज्यावेळी त्यांना सुट्टी मिळते त्यावेळी ती अमेरिकेला फिरायला येतात. मग मॅडम तुम्ही कशासाठी आलेला आहात, तर त्या सांगतात की आमच्या इन्फोसिस कंपनीचं काम आहे म्हणून मी भेट द्यायला आलेली आहे, त्या कामानिमित्त मी इथे आलेली. मग तुम्ही किती दिवस राहणार आहे, तर सुधामूर्ती सांगतात मी फक्त 5 दिवस राहणार आहे म्हणून. मग तो म्हणतो माणूस की तुम्ही फक्त 5 दिवस राहणार आहे, 5 दिवसामध्ये तुम्ही आमचा देश काय बघणार, अमेरिका इथे खूप छान युनिव्हर्सिटीज आहेत, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटी तुम्ही पहा, तो सांगतो त्या युनिव्हर्सिटी नावं काय आहेत, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटी तुम्ही फिरून बघा, तुम्हाला त्या खूप आवडतील, असं तो सुधामूर्तींना सांगतो. म्हणजे सुधामूर्तींना मनामध्ये असं वाटतं की मी ज्यावेळी मागच्या वेळी आली होती अमेरिकेला त्यावेळी मला काय काय ऐकायला लागलं होतं, काय काय भोगायला लागलं होतं, आणि ज्यावेळी मी 25 वर्षानंतर आलेली आहे अमेरिकेला त्यावेळी मला काय ऐकायला मिळालं, म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.
म्हणजे हे काय आहे, हा जो आहे तो आपल्या भारत देशामध्ये झालेला बदल आहे. पूर्वीच्या काळी ज्या पद्धती होत्या, ज्या चुकीच्या होत्या, त्या सगळ्या पद्धती या महान लोकांनी बदललेल्या आहेत. आता पूर्वीच्या काळी सतीची पद्धत होती, म्हणजे तुम्हाला माहितीये का हे, की ज्यावेळी पतीचा मृत्यू व्हायचा त्यावेळी पत्नीला सुद्धा त्या आगीमध्ये जावं लागेल, ह्याला सतीची पद्धत म्हणतात. मग काही महान लोक जे आहेत त्यांनी पुढाकार घेतला आणि ती सतीची चाल जी आहे ती बंद करून टाकली. त्यानंतर पतीचा मृत्यू झाला तर स्त्रियांना दुसरं लग्न करायला परवानगी नव्हती अगोदर. ते त्यामध्ये सुद्धा नंतरच्या कालावधीमध्ये या महान लोकांनी कष्ट केले, समाजाला विरोध केला आणि चांगल्या पद्धती सुरू केल्या. ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्या बंद केल्या. आता हे पण तुम्हाला माहिती असे आहे का नाहीये, की मुलींना पहिल्यांदा शाळेत जायला परवानगीच नव्हती. मुलींना शिक्षण नव्हतं पहिल्यांदा, फक्त मुलांनी शिक्षण घ्यायचं, मुलींना शिक्षणासाठी परवानगीच नव्हती. मुलींनी फक्त घरामध्ये बसायचं आणि घरातली कामं करायची. मग पहिली शाळा कोणी सुरू केली मी सांगते तुम्हाला नेहमी, पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली. आता सावित्रीबाई फुलेंना कोणी प्रेरित केलं? महात्मा फुले यांनी. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना हे केलं, म्हणजे पहिलं त्यांना शिकवलं, त्यांना येत नव्हतं ना, त्यांना शिकवलं आणि मग सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली, म्हणजे मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली. म्हणून आपण आज शाळेमध्ये जातोय. आणि यासाठी या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी केल्यात, म्हणून आपण त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे, त्यांचा नमस्कार केला पाहिजे. आता महात्मा, महात्मा का म्हटलं? महान आत्मा. त्यांनी काहीतरी वेगळं काम केलं की नाही? आता आपल्याकडे बघा, आपल्या घर चालवत असताना आपल्याला किती समस्या आहेत. आपलं स्वतःचं घर चालवत असताना, 4 माणसाचं घर, किती गोष्टी, किती अडचणी आपल्यात 3 आहेत, काही जण 4 ना. तर एक कुटुंब चालवत असताना आपल्याला किती समस्या येतात. ह्या लोकांनी आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा केली नाही आणि समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केला आणि मग हळूहळू सगळे बदल होत गेले. आता तर नवीन मुली ज्या आहेत त्यांना माहिती पण नसणार की पूर्वी मुली शाळेत जात नव्हत्या, त्यांचा विश्वासच त्यावर बसणार नाही. ह्या ज्या चुकीच्या पद्धती होत्या त्या हळूहळू बंद झाल्या आणि आता देश आपला प्रगतीकडे वाटचाल करत आहे.